मोस किंवा चामखीळ तुम्हाला मोठ्या प्रमाणात असतील तर या चुन्याचा सांगितल्याप्रमाणे वापर करा। 2 ते 3 दिवसात तुमचे मोस गळून पडतील। या आणि अशा अनेक घरगुती उपायांच्या माहितीसाठी आरोग्यदायी आयुर्वेदला लाईक आणि फॉलो करा। मोस किंवा चामखीळ आपल्या सौंदर्यात निश्चितपणे बाधा निर्माण करतात आणि ते घालवण्यासाठी दुकानातून खाण्याचा चुना आणायचा आणि एका वाटीमध्ये तो काढून घ्यायचा आहे। यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी मोस आहेत त्याच्या बाजूने थोडेसे खोबरे तेल लावायचे आहे, जेणेकरून चुन्यामुळे इतर त्वचेला इजा होणार नाही। आता एखाद्या काडीच्या सहाय्याने बरोबर मोसांवरच हा चुना लावायचा आहे। मोसांवर चुना लावल्यानंतर सर्वप्रथम थोडीशी जळजळ होते आणि नंतर मोस थोडे फुगीर होतात। हा चुना सुकल्यानंतर 2 ते 3 तासांनी पुन्हा हा चुना काळजीपूर्वक त्या मोसांवर लावायचा आहे। असे दिवसातून 3 ते 4 वेळा करा। मोस मोठा